आज घरी पाहुणे आले होते. फ्रीज उघडून बघितला तर फक्त एक आमरसाची वाटी होती. आई बोलल्या, चल ह्यातूनच काहीतरी बनव. तर मग मी पण लागली कामाला. तर मग मी पण घेतले काजू, बदाम, मनुके, थोडीशी वेलची, तर थोडंसं चॉप केलं. घेतली कढई, त्यात टाकलं आपलं गावठी तूप. तुम्ही आपल्या हिशोबाने टाकू शकता. आमच्याकडे तूप चांगल्या प्रमाणात खाल्लं जातं, त्यामुळे आपलं मी टाकलं. तूप गरम झालं का त्यात, जास्त गरम नाही करायचं, थोडंसं गरम केलं का त्यात टाकायचे ड्रायफ्रुट्स. जास्त गरम झालं तर परत ते मग करपतात. सो थोडंसं गरम झालं, त्याला मनुके असे पॉप होतात, मस्त फुगले पाहिजेत, गुबगुबीत झाले पाहिजेत. ते गुबगुबीत झाले का मग ते काढायचे बाहेर. आणि त्या सेम तुपात आपण आता रवा भाजून घेऊया. हलकासा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, त्याचा छान असा सुगंध येतो. आणि बाय द टाइम रवा भाजत होता, मी साईडला एका टोपात 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे असं गरम करत ठेवलं होतं. जसं जसं दूध आणि पाण्याचं मिक्सचर अब्झॉर्ब होत गेलं तसं तसं मी माझ्याकडे उरलेला 1 वाटी आमरस त्याच्यामध्ये ऍड केला आणि छान एकजीव केलं, त्याला व्यवस्थित मिक्स केलं. आणि मग त्यात टाकले ड्रायफ्रुट्स जे आपण फ्राय करून ठेवले होते आधी. ते छानपैकी मिक्स केले त्याच्यामध्ये. काही कलर न टाकता त्याला छान असा येलो कलर. आणि मग त्याच्यावर टाकली आपली चवीनुसार साखर. मी अगदी कमी प्रमाणात टाकली आहे, बिकॉज ऑलरेडी आमरसमध्ये साखर होती. सो मी त्या हिशोबाने साखर टाकली आणि वरतून चिमूटभर मीठ. आणि सगळं मिक्स केल्यावरती मग त्याच्यावर ठेवलं झाकण. आणि हे पूर्ण प्रोसेस मी मंद आचेवरच केली आहे, टू बी नोटेड. आणि मस्त मंद आचेवरती गॅसवर कढईवर झाकण ठेवलं आणि मस्तपैकी तो शिरा आपोआप त्याच्यामध्ये शिजत गेला. आणि जेव्हा तो शिजला पूर्णपैकी तेव्हा इतका सुंदर सुगंध आला त्याच्यातून. मग सगळं पाहुण्यांना सुद्धा कळालं की नाही, यांच्याकडे काहीतरी स्पेशल शिजतंय. मग पटकन शिरा आपला सर्विंग बोल मध्ये काढला आणि गेस्ट समोर त्यांना दिला, त्यांना खायला. त्यांनाही खूप आवडला. सो ही होती आपली शिऱ्याची रेसिपी. तुम्ही पण ट्राय करा आणि दुसऱ्या कुठल्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट करा.